वाई तालुक्यात समाधानकारक मान्सून पडला आहे। त्यामुळे वाई तालुक्यातील पश्चिम भागात सध्या पेरणीची लगबग चालू आहे। भाताचे तरवे पेरणी सुद्धा चालू आहे। पश्चिम भागात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर येते। तसेच आता भुईमुग पेरणीची सुद्धा लगबग चालू आहे। या आठवड्यात मान्सून समाधानकारक पडल्याने शेतकरी आनंद आहेत। नमस्कार, मी भाऊसाहेब सपकाळ, व्हीएम न्यूज प्रतिनिधी वाई आपलं स्वागत आहे। वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये त्याचबरोबर वाई तालुक्यामध्ये मान्सूनचं आगमन समाधानकारक झाल्याने वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता। या ठिकाणी सध्या तरी भाताच्या तरव्यांची पेरणी चालू आहे। त्याचबरोबर वाई तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये असंख्य अशा ठिकाणी सध्या वावराच्या वजावण्या त्याचबरोबर पेरण्याचे सुद्धा काम चालू आहे। वाई तालुक्यामध्ये त्याचबरोबर या पश्चिम महाराष्ट्रामध्ये समाधानकारक पाऊस झाल्याने या भागामधील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण। आज आपण या पश्चिम भागातील आकोशी या गावातील काही शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत की आता समाधानकारक पाऊस पडल्याने नक्की शेतकऱ्यांमध्ये काय लगबग चालू झाली आहे। नमस्कार। आता आमच्याकडे म्हणजे भरपूर पाऊस मनापासून म्हणजे मनावर इतकं पाऊस झालेला आहे आणि आता आमच्या भाताचे पेरणी झाले। भाताचे पेरणी झाली, आम्ही कोरडवाची म्हणजे सोयाबीन भुईमुगाची सुरुवाती करायची। आणि आता जो पाऊस झालेला आहे याच्यानंतर तुम्ही कोणकोणत्या पेरणीसाठी किंवा लागवडीसाठी आता सध्या आमची भाताची पेरणी चालू आहे, तरव्याची, आणि तरव झाले की मग भुईमुग सोयाबीन उडीद घेवडा असं पेरणार। शेतकऱ्यामध्ये काय आनंदाचं वातावरण आहे? आता आनंदाचं समाधानकारक पाऊस झाल्यामुळं आता आनंद आहे। यावर्षी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि या पश्चिम भागामध्ये दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली। आता तुम्हाला वाटते का की समाधानकारक यंदा समाधानकारक आहे? धन्यवाद। महादेव बनगे, वाई तालुक्यामध्ये आकोशी आमचे गाव आहे। आमच्या गावाला भागामध्ये पाऊस चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे आता भाताचे रोप पेरणीची चालू आहे, तसेच वजावणीचे काम बी चालू आहे आणि इतरही भागामध्ये इतर पेरणी पण चालू होणार आहे। त्या पाऊस पडल्यामुळं आता आम्ही सर्व शेतकरी समाधानी आहोत। धन्यवाद।